भीमाची आठवण कधी मिटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म कर, हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मोही या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या शालेय जीवनात 18-18 दररोज अभ्यास करत ते अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांनी भारतीयांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा गुरुमंत्र दिला. त्यांनी इसवी सन 1920 मध्ये मूक नायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. भारतरत्न सर्वोच्च नागरिक पुरस्कार त्यांनी प्रदान केला. अंधाराच्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, अंधाराच्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, जगभरात गाजत आहे भीमरावांची कीर्ती, जगभरात गाजत आहे भीमरावांची कीर्ती. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला, बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला, न्याय देऊन गेला. जग समाजाचा विधान देऊन गेला, राष्ट्राला अजोड असे संविधान देऊन गेला, राष्ट्राला अजोड असे संविधान देऊन गेला. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर लाखात नव्हे तर जगात घेतात, जगात एक होता. दीनदलितांचे उद्धार केले जीवनाचे रान, दीनदलितांचे उद्धार केले जीवनाचे रान. राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान, ते लिहिले भारतीय संविधान. केला 14 तळ्याचा सत्याग्रह, मानुस्मृतीचे केले दहन, केला 14 तळ्याचा सत्याग्रह, मानुस्मृतीचे केले दहन. अशा या महामानवाला करते मी वंदन, अशा या महामानवाला करते मी वंदन. सलाम या महामानवाला, सलाम या महामानवाला. शून्यातून केली सुरुवात, अमर झाले इतिहासात, शून्यातून केली सुरुवात, अमर झाले इतिहासात. आंबेडकर असे त्याचे नाव, आंबेडकर असे त्याचे नाव. आपल्या सर्वांचे असे भीमराव, आपल्या सर्वांचे असे भीमराव. शूद्रापोटी जन्म घेतला, शूद्रापोटी जन्म घेतला, प्रत्येक वर्षाचा विकास करतुला. बघता बघता या मानवाला महामानव झाला. आयुष्य गेले लढण्यात, प्रत्येकाचा विचार करण्यात, आयुष्य गेले लढण्यात, प्रत्येकाचा विचार करण्यात. ना ढाल घेतली ना तलवार घेतली, ना ढाल घेतली ना तलवार घेतली, भीमाने हाती लेखणी वारंवार घेतली, भीमाने हाती लेखणी वारंवार घेतली. वंचितांच्या जगण्याला आधार देऊनी मोबतले दुःख हजार घेतली, भीमाने हाती लेखणी वारंवार घेतली. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रश्न आहे, माणूस मोठा कशाने होतो? जन्माने, परिस्थिती, संघर्षाचे. ह्या प्रश्नाचे जर उत्तर शोधायचे असेल तर एक नाव पुरेसे आहे. ते एक नाव, तो एक विचार, ती एक क्रांती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांना पाण्याचा हक्क नव्हता त्यांनी समाजाला समतेचा महासागर दिला, ज्यांना पाण्याचा हक्क नव्हता त्यांनी समाजाला समतेचा महासागर दिला. आणि ज्यांना शाळेत बसण्याची परवानगी नव्हती त्यांनी देशाला कायद्याचे संविधान दिले, त्यांनी देशाला कायद्याचे संविधान दिले. आणि ज्यांचा स्पर्श विठ्ठल मानला गेला त्यांनी मानवतेचा स्पर्श करणारे विचार दिले. आणि हा विरोधाभास नाही तर हा एक संघर्षाची, इतिहासाची यशोगाथा आहे. ते लिहिण्यास लेखक म्हणजे योगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित आणि संघर्ष करा. हे 3 शब्द नव्हे तर हे जीवनाचे 3 स्तंभ, हे जीवनाचे 3 स्तंभ आहे, जीवनाचे 3 स्तंभ आहे. शिका, कारण ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. संघटित व्हा, कारण एकतेचे सामर्थ्य अमर्यादा आहे. आणि शिका, संघर्ष करा आणि अन्यायाविरुद्ध लढा दिल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे. परिवर्तन, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी परिवर्तन, स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्यासाठी परिवर्तन. या देशात राजर्षी शाहू आणि महात्मा फुले यांच्या स्थापनेतील परिवर्तनाचे महाकाल पर्वत आपल्या लेखणीवर पेलणारे प्रज्ञासूर्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे एक धगधगती मशाल, जे अंधारात प्रकाश देते, जे निराशात आशा देते, जे अंधारात प्रकाश देते, जे निराशात आशा देते. आणि प्रत्येक दुर्बल व्यक्तींना आणि संघर्षाचे सामर्थ्य देते. जगण्यासाठी पाणी आणि अन्न गरजेचं असतं, जगण्यासाठी पाणी आणि अन्न गरजेचं असतं, परंतु त्यातूनही गरजेचं असतो तो स्वाभिमान. हा विचार देणारे महानायक म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता, भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता, पण समाज अजूनही गुलामगिरीत अडकला होता. तेव्हा एक आवाज आकाशात घुमला, स्वातंत्र्य सर्वांसाठी समान असला पाहिजे. हे शब्द नव्हते, हे हजारो वर्ष
महाराष्ट्राची अन्यायाविरुद्ध केलेली गर्जना होती, त्यातून हे राष्ट्र जागे झाले आणि निर्माण झाले. या राष्ट्राचे महान असे संविधान जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते, जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते. रक्षा तुझी न माझी हे संविधान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. आयुष्यमान करते गुणवंत लोकशाही, आयुष्यमान करते गुणवंत लोकशाही. चुकलीच वाट जरी संविधान करते, चुकलीच वाट जरी संविधान करते. रक्षा तुझी न माझी हे संविधान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते. जाता जाता मी एवढंच म्हणते की राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. तू कुळाचा भिकारी आता आली या भलदारी, तू कुळाचा भिकारी आता आली या भलदारी. या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी, या गाडीत माडीत आबा शंकर मल्हारी. जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला, जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. पंचपक्वान खाणाऱ्या कधी तोंडाचे जय भीम, पंचपक्वान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम. शिळ तुकडं चारलं त्याला करतोय सलाम, आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. अंधार दिला ज्ञानाचा प्रकाश, विठ्ठल अज्ञानाचा अंधार. भीमरायांनी दिला आम्हा स्वाभिमानाचा अधिकार, भीमरायांनी दिला आम्हा स्वाभिमानाचा अधिकार. ज्यांच्यामुळे आज आपण ताटमाने जगतो, ज्यांच्यामुळे आज आपण ताटमाने जगतो, त्या महामानाचा गौरव आज मी इथे करते, त्या महामानाचा गौरव आज मी इथे करते. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे बसलेल्या माझ्या वाघ आणि वाघिणींनो, मी आज एका अशा सूर्या बोलणार आहे ज्याने सत्ता जाऊन कोटवधींच्या आयुष्यात उजेड आणला. मी म्हणणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांती टप्पे. कायद्याने भिडणारी बालपण पहिली दुसरीची मुलं सांगतात की बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिलला झाला, पण मी सांगेन की त्या दिवशी एका विधानाचा जन्म झाला. ज्या मुलाला शाळेत सत्ताची न्यावी लागली, ज्या मुलाला शाळेत शिपायाने वरून पाणी पाजलं, त्या मुलाने ठरवले की मला जर या समाजात पाणी पिण्याचा अधिकार नाही तर मी असा कायदा बनवेन की या देशाचा राजा सुद्धा माझ्या कायद्यासोबत नतमस्तक होईल. हा जिद्दीचा पहिला टप्पा होय. दुसरा टप्पा म्हणजे ज्ञानाचा महासागर. आपण एका विषयाचा अभ्यास करता थकून जातो, पण बाबासाहेबांनी 32 पदव्या मिळवल्या. त्यांच्या नावापुढे असलेल्या पदव्यांची यादी वाचायला आपल्याला 10 मिनिटं लागतील. लंडनमध्ये असताना त्यांनी दिवसाचे 21 तास अभ्यास केला. त्यांनी सिद्ध केले की बुद्धी ही कोणा जातीची किंवा धर्माची जहागिरी नसते, तर ती गावातून निर्माण होते. तिसरा टप्पा म्हणजे मनोवृत्ती धन, विसंगतीवाचा प्राण. 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी मनोवृत्ती धन केले. हे केवळ एक पुस्तक जाणं नव्हते, तर ती हजारो वर्षांची विषमता जाणण्याची कृती होती. बाबासाहेबांनी देशाला सांगितले की जो ग्रंथ माणसाला माणूस मानत नाही, जो ग्रंथ माणसाला माणूस मानत नाही, तो ग्रंथ मानवी समाजासाठी विष आहे, तो ग्रंथ मानवी समाजासाठी विष आहे. 14 टप्पा म्हणजे महाडचा रणसंग्राम, 14 सत्याग्रह. 14 लढा हा केवळ पाण्यासाठी नव्हता. बाबासाहेब म्हणाले होते, आम्ही जर 14 पाणी प्यायलं तर आपले अमर होऊ अशातला भाग नाही, पण आम्हाला हे सिद्ध करायचे आहे की आम्ही सुद्धा माणसं आहोत. या एका घाटाने गुलामाला आपल्या गुलामगिरीची जाणीव करून दिली. चवदार तयाचे पाणी नवशक्ती मानवा आणि या शक्ती मागे मूर्ती भीमकाय देई स्फुरती. जे मुख्य हास दिधली वाणी चवदार तयाचे पाणी, ते जाब जलाचे झाले दिनांना प्रेरित केले. अन्यायासाठी लढुनी चवदार तयाचे पाणी, नवशक्ती मानवा आणि नवशक्ती मानवा आणि. 5वा टप्पा म्हणजे कारा मंदिर मानवी प्रतिष्ठेचा लढा. नाशिकच्या भूमीत झालेला हा सामाजिक समतेचा लढा, नाशिकच्या भूमीत झालेला हा सामाजिक समतेचा जाहीरनामा होता. आम्हाला देवातला दगड नकोय, तर आम्हाला समाजात सन्मानाचे स्थान हवे आहे. हा विचार त्यांनी मांडला. हा लढा केवळ अस्पृश्यतेसाठी नव्हता, तर तो मानवी प्रतिष्ठेसाठी होता. मित्रांनो, कारा मंदिर सत्याग्रहाने दाखवून दिले की देशाला
मशाल असायलाच हवी. म्हणून ते म्हणायचे नशिबाच्या रेषेवर नाही तर नशिबाच्या रेषेवर नाही तर हाताच्या कष्टावर विश्वास ठेवा. नशिबाच्या रेषेवर नाही तर हाताच्या कष्टावर विश्वास ठेवा. अंधाराला घाबरू नका, ज्ञानाचा प्रकाश मनात तेवत ठेवा. अंधाराला घाबरू नका, ज्ञानाचा प्रकाश मनात तेवत ठेवा. शिक्षणाचे महत्त्व सांगताना बाबासाहेबांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा हा मंत्र दिला. त्यांनी स्वतःच्या जीवनात 21 तास अभ्यास केला व हे सिद्ध केले की परिस्थिती कितीही बिकट असली तरी शिक्षणाच्या जोरावर माणूस जगाचे नशीब बदलू शकतो. या क्रांतीचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक टप्पा म्हणजे भारतीय राज्यघटना. भारताची लोकशाही ज्या कायद्यावर चालते भारतीय लोकशाही ज्या कायद्यावर चालते बाबासाहेबांनी ते संविधान आपल्याला दिले. आज एक करोडपती आणि एक सामान्य मजूर दोघांची किंमत एकसारखीच आहे. बाबासाहेबांनी ही खरी क्रांती घडवून आणली आणि म्हणूनच मला असे वाटते त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल. मोजू नका त्यांची उंची, ते तर अथांग होते. मोजू नका उंची त्यांची, ते तर अथांग आकाश होते. भारताला ज्यांनी संविधान दिले ते तर भारताचे श्वास होते. त्यांच्या या कार्याला व विचारांना वंदन. आज 14 एप्रिल हा दिवस फक्त कॅलेंडरची एक तारीख नसून काळाने घेतलेल्या कलाटणीचा दिवस आहे. आजच्या दिवशी भीमराव बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक क्रांतीसूर्य जन्माला आला होता, ज्याने हजारो वर्षापासून अन्यायाच्या काळोखात खितपत पडलेल्या समाजाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला होता. सिंहासारखा बाबा आमचा, नव्हती त्याला कुणाची भीती. अरे होऊन गेली वर्ष तरी किती, आजही बोलावते आम्हाला ती चैत्यभूमीची माती. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली, पण ते मुळीच कसले आहेत. त्यांनी अस्पृश्य दीनदलितांचं तर हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले. दलितांची तलवार होऊन गेलात, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात. होते ते एक गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेलात. बाबासाहेब इयत्ता 4ची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले भगवान बुद्धाचे चारित्र्य हे पुस्तक वाचण्यास दिले. पुस्तक वाचून भीमराव खूप प्रेरित झाले. कोणाला जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली. जातीवादाला देऊन टक्कर 14 ओंजळ करून दाखवली. भीमराव यांनी आपल्या वडिलांना विचारले की आम्हाला बौद्ध साहित्याचा परिचय वाचण्यास का दिला नाही, फक्त रामायण महाभारत हे ग्रंथ वाचण्यास का दिले. त्यात शूद्रास्पृश्यांची नालस्ती केली आणि ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव. भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व मोठे, त्यांच्या पुढे अट्टा सूर्यचंद्रही छोटे. वडिलांनी भीमराव यांना सांगितले की आपण अस्पृश्य जमातीचे असल्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे आणि रामायण महाभारत हे ग्रंथ वाचण्याने तुझा न्यूनगंड दूर होईल असे मला वाटले. किती आले आणि किती गेले सांगा कुणाचे लक्षात राहिले. डॉक्टर आंबेडकर असे एक नेते झाले ज्यांनी लोकांच्या हृदयावर राज्य केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र समाज बांधवांना दिला आणि ते त्यांच्या जीवनाचे शिल्पकार बनले. पण मित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचेच मुक्तिदाते नव्हते, तर ते समाजातील सर्व शोषित, वंचित, दलित, दीनदुबळे, महिला, श्रमकरी, कष्टकरी यांचेही शक्तिदाते होते. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे जो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मौलिक विचार त्यांनी सांगितले. मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केले. स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मूलभूत हक्क यासाठी कार्य केले. महाड येथे 14 तेराचा सत्याग्रह केला. नाशिक येथे काराम मंदिरासाठीचा संघर्ष केला. जातीभेद, अस्पृश्यता निवारण यासाठी कार्य केले. शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. अशी कितीतरी कामे बाबासाहेबांनी आपल्या जीवनकाळात केली. परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती होय. आयुष्य गेलेल्या ज्ञात प्रत्येकाचा विचार करण्यात, या देशाला समतेकडे नेण्यात आणि प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात सलाम माझ्या या महामानवाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतीय संविधान निर्मितीतले योगदान अत्यंत मोलाचं आणि ऐतिहासिक आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 28 ऑगस्ट 1947 रोजी त्यांना भारतीय संविधान मसुदा निर्मितीची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जहाँ इंसान में भेद है उन किताबों का नाम वेद है, जहाँ हर इंसान समान है
शिल्पकार